नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मित्रांनो संभाव्यता भाग 1। यामध्ये मित्रांनो आपण नाण्यांवरची एग्जांपल बघणार आहोत। अगदी सेकंदात मित्रांनो तुमचं उत्तर येणार म्हणजे येणार। एवढा व्हिडिओ जरी बघितला मित्रांनो तरी तुम्हाला नाण्यांवरचा कोणताही प्रश्न सॉल्व करता येईल। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। आता बघूया मित्रांनो संभाव्यता। संभाव्यता म्हणजे असतं काय मित्रांनो, बघा संभाव्यता कशी काढतो आपण। आता समजा मित्रांनो आपल्याला एक घटना दिली असेल आणि त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे काय संभाव्यता काढायची, त्याला लिहायचं पी ऑफ ए। कशी काढणार मित्रांनो, त्याचा एक फॉर्म्युला आहे, घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिला घटना एस मधील नमुना घटकांची संख्या। हा एस काय असतो मित्रांनो, हा असतो टोटल नंबर ऑफ आउटकम, किंवा त्याला आपण सॅम्पल बेस सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्याला म्हणतो आपण नमुना अवकाश। बरोबर। आता मला सांगा मित्रांनो, आपल्याला जर प्रोबॅबिलिटी आता काढायची असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल। बघा ए ची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर काय करायचं, घटना ए मधील नमुना घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन ए भागिला नंबर ऑफ एलिमेंट इन एस। बरोबर। हा फॉर्म्युला आपल्या लक्षात असेल मित्रांनो तर आपल्याला कोणतीही प्रोबॅबिलिटी काढता येईल। आता पुढची गोष्ट एक सांगतो मित्रांनो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो। ही जी प्रोबॅबिलिटी असते मित्रांनो, समजा आता आपण एक घटनेची प्रोबॅबिलिटी काढली, ही प्रोबॅबिलिटी मित्रांनो बघा 0 पासून 1 पर्यंत असते। बरोबर। त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ती एकापेक्षा जास्तही नसते आणि 0 पेक्षा कमीही नसते मित्रांनो। तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले। आणि पर्सेंटेज मध्ये म्हटलं तर किती असेल मित्रांनो, 0% पासून ही प्रोबॅबिलिटी कुठपर्यंत असते मित्रांनो, तर ती असते 100%। बरोबर। एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं 125% त्याची प्रोबॅबिलिटी तर तो काय करतोय मित्रांनो, बत्त्या देतोय आपल्याला। बरोबर। प्रोबॅबिलिटी कधी 100च्या वर असू शकत नाही आणि प्रोबॅबिलिटी कधी ऋणही नसणार, निगेटिव्ह नसणार। तर नाण्यांची संभाव्यता काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला एवढं बेसिक सफिशियंट होतं। आता बघूया मित्रांनो याच्यावरची एग्जांपल। बेसिक मध्ये 3 गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो। बघा काय पहिली गोष्ट, हा फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी कशी काढायची, नंबर ऑफ एलिमेंट इन ए डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट एस। बरोबर। हा असेल आपला सॅम्पल बेस। आणि प्रोबॅबिलिटी कधी भी मित्रांनो 0 पासून 1 पर्यंत असते, कधी 2 नसणार, कधी निगेटिव्ह नसणार। आणि पर्सेंटेज मध्ये 0% पासून 100% पर्यंत असते। बघूया मित्रांनो आता पहिलं एक्झाम्पल। तर बघूया मित्रांनो पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही, असा प्रश्न आहे मित्रांनो। मी तुम्हाला आता काय सांगितलं होतं मित्रांनो, आपली जी संभाव्यता असते प्रोबॅबिलिटी कुठून तर कुठपर्यंत असते मित्रांनो, ती माहित असते, सगळ्यांना माहित असते, 0 पासून 1 पर्यंत असते। 1 पेक्षा मोठी येणार नाही आणि 0 पेक्षा लहान येणार नाही। आणि पर्सेंटेज मध्ये कुठे असते मित्रांनो, ती असते 0% पासून मित्रांनो ती असते 100% पर्यंत। आता मी तुम्हाला बेसिक प्रमाणे सांगितलं आणि त्याच्यावरच प्रश्न आला। मग बघा मित्रांनो आता ही प्रोबॅबिलिटी 0 चालेल का, हो असू शकते, 15% असू शकते, 0 ते 100 मध्ये असू शकते। आता 2/3 बघा, 2/3 म्हणजे एकापेक्षा लहान आहे, असू शकते। बरोबर। आता बघा मित्रांनो हे चौथा ऑप्शन, चौथा ऑप्शन मध्ये काय दिलं आपल्याला, 5/2 म्हणजे याची किंमत काय येईल, 2.5 अशी काहीतरी येईल। बघा ती एकापेक्षा काय येते, मोठी येते, म्हणजे संभाव्यता एकापेक्षा मोठी असते का मित्रांनो, अजिबात नाही। मग हे असेल आपलं उत्तर, खालीलपैकी ही संभाव्यता असू शकणार नाही। अशाच अप्रोचने मित्रांनो आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। दुसरं एक्झाम्पल मित्रांनो, एक नाणी फेकली असता छापा मिळण्याची संभाव्यता किती असेल। कसं सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपल्या फॉर्म्युल्यावर आपण सॉल्व्ह करू शकतो। बघा आता काय म्हणतो मित्रांनो, तो एक नाणी त्याने फेकली, मग त्याचा पहिले आपल्याला नमुना अवकाश सॅम्पल पेज काढावा लागेल। बरोबर। आता मला सांगा, तुम्ही जर एक नाणं फेकलं तर काय पडेल मित्रांनो, एकतर छापा पडेल किंवा काटा पडेल। मग सांगा याच्यामधले नंबर ऑफ एलिमेंट किती आले, 1 आणि 2। बरोबर। नंतर आता ही घटना काय म्हणतो मित्रांनो, छापा मिळण्याची संभाव्यता किती। बरोबर। आता मला सांगा मित्रांनो, या घटनांपैकी आता या सॅम्पल बेस पैकी आपल्या छापा मिळण्याची घटना किती असेल मित्रांनो, एकचदा छापा मिळू शकेल। बरोबर। नंबर ऑफ एलिमेंट इन ए किती आला मित्रांनो, 1। बरोबर। आपल्याला काढायची मित्रांनो प्रोबॅबिलिटी, कशी काढतो आपण प्रोबॅबिलिटी, सांगा मित्रांनो कशी काढतो।
आपण काय करतो, नंबर ऑफ इलेमेंट इन ए भागीला नंबर ऑफ इलेमेंट इन एस बरोबर. हे किती आहे मित्रांनो, 1. आता हे किती मित्रांनो, सॅम्पल बेस मधले 1/2 म्हणजे याचा आन्सर आला मित्रांनो 1/2 बरोबर. जर तुम्ही एक नाणी फेकली आणि छापा मिळण्याची किंवा काटा मिळण्याची जर तुम्हाला संभाव्यता विचारली तर ती डायरेक्ट लिहून टाकायचं मित्रांनो, डोळे लावून 1/2. असे प्रश्न पोलीस भरतीला डायरेक्ट विचारले जातात. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो अगदी सेकंदात याचा पण आपण आन्सर काढणार. 2 नाणी फेकली असता मित्रांनो कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता किती, असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार, सर्वात पहिले मित्रांनो डोळे लावून पहिले काय म्हणतोय तो, 2 नाणी फेकली. 2 नाण्यांचा काय काढावं लागेल आपल्याला, सॅम्पल पेज सांगा मित्रांनो. समजा तुम्ही 2 कॉइन ऍट ए टाइम फेकले, बघा दोघांवर काय पडेल, दोघांवर छापा पडला बरोबर. पहिल्यावर छापा पडला, दुसऱ्यावर काटा पडला, किंवा दोघांवर काय पडला मित्रांनो, काटा किंवा पहिल्यावर काटा पडला आणि दुसऱ्यावर छापा पडला बरोबर. एवढंच असू शकतं, याच्या व्यतिरिक्त एक पण येणार नाही बरोबर. म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती झालं मित्रांनो, 4. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा तुम्ही जर मित्रांनो एक नाणी फेकली तर किती आला होता, सॅम्पल बेस मधले इलेमेंट 2. समजा 2 नाणी फेकली तर 2ची पॉवर किती येणार आहे, 4. 3 नाणी फेकली तर 2चा क्यूब काय येणार आहे, 8 बरोबर. म्हणजे 2ची पॉवर n बरोबर. n काय असेल मित्रांनो, तुमची नाण्यांची संख्या असेल. म्हणजे तुम्हाला समजा आता 5 कॉइन जर फेकले तर सॅम्पल बेस मधले इलेमेंट लगेच काढता येईल. 2ची पॉवर 5 किती येणार आहे मित्रांनो, 32 बरोबर. आता बघा मित्रांनो इथे किती होतं, 2 कॉइन फेकले म्हणून 4 आले बरोबर. नंतर आता बघा मित्रांनो आपल्याला काय काढायचंय, आता घटना ए दिलेली आपल्याला, त्यांना काय म्हणतोय तो, कमीत कमी 2 छापा काय पाहिजे, 2 छापा पाहिजे, कमीत कमी 2. आता मित्रांनो कमीत कमीचा अर्थ समजून घ्या. इथे काय म्हणतो, कमीत कमी 2 म्हणजे काय, 2 असलेच पाहिजे, 3 असले तरी चालेल, पण कमीत कमी काय पाहिजे, 2 असले पाहिजे. 3 असले तरी चालेल, 4 असले तरी चालेल, पण कमीत कमी 2 पाहिजे, 2पेक्षा कमी नसला पाहिजे बरोबर. मग सांगा ए मध्ये किती इलेमेंट येतील मित्रांनो, कमीत कमी 2 छापा. कमीत कमी 2 छापा म्हणजे एकच आहे बरोबर, 2च छापा आहे. त्याच्यानंतर कमीत कमी 2 कुठे येणार आहे का मित्रांनो, तर नाही. तर नंबर ऑफ इलेमेंट इन ए किती आले मित्रांनो, तर एकच येईल, कमीत कमी 2 छापा आहे. मग आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. कशी काढणार मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए, काय करतो आपण, नंबर ऑफ इलेमेंट इन ए भागीला नंबर ऑफ इलेमेंट इन एस. सांगा किती आहे नंबर ऑफ इलेमेंट, 1. आणि हा काय मित्रांनो नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती आहे, 4. म्हणजे याचा आन्सर आला 1/4. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. प्रश्न मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, वारंवार हा प्रश्न बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. काय दिले मित्रांनो या प्रश्नामध्ये, 2 नाणी फेकली असता मित्रांनो जास्तीत जास्त 1 छापा मिळण्याची संभाव्यता किती असेल. कसं सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचं पण आन्सर काढू. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला नमुना अवकाश काढावा लागेल, यस बरोबर. 2 नाणी फेकले असता नमुना अवकाश काढू. आता बघा काय करेल, दुसऱ्या दोघं नाण्यांवर काय पडेल, छापा. एकावर पडला समजा छापा, दुसऱ्यावर पडला काटा. समजा दोघांवर पडला काटा, पहिल्यावर पडला काटा आणि दुसऱ्यावर पडला छापा बरोबर. नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती आलं, आता सगळ्यांचं तोंडपाठ झाला असेल, ते असतील 4 बरोबर. आता ही घटना काय म्हणतोय तो, जास्तीत जास्त 1 छापा पाहिजे जास्तीत जास्त बरोबर. आता मित्रांनो या जास्तीत जास्त शब्दाचा अर्थ समजून घ्या, जेणेकरून मित्रांनो आपल्याला याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आता जास्तीत जास्त म्हणजे काय मित्रांनो, जास्तीत जास्त 1 म्हणतोय तो, म्हणजे फक्त 1च चालेल, 2 चालणार नाही. आणि किंवा नसलं तरी चालेल, पण काय पाहिजे, जास्तीत जास्त 1 पाहिजे बरोबर. नसला तरी चालेल पण 2 चालणार नाही. मग बघा आता मित्रांनो आपल्याला छापा पाहिजे, तो पण कसा पाहिजे, जास्तीत जास्त 1 बरोबर. आता बघा इथे किती आहे मित्रांनो, इथे किती छापा आहे, इथे मित्रांनो 2 छापा आहे, चालेल का, 2 छापा चालणार नाही. बघा जास्तीत जास्त 1 हा पहिला चालेल बरोबर. नसला तरी पण चालेल मित्रांनो, नसला तरी पण चालेल बरोबर. इथे तर 1च आहे बरोबर. जास्तीत जास्त चा अर्थ हा 1 असतो मित्रांनो. काय असतो, जास्तीत जास्त 1 पाहिजे, नसला तरी काही प्रॉब्लेम नाही. मग याच्या बदले नंबर ऑफ इलेमेंट किती आले मित्रांनो, तर ते आले 3 बरोबर. याची आपल्याला काढायची मित्रांनो प्रोबॅबिलिटी. आता तुमचा फॉर्म्युला डायरेक्ट पार्ट झाला असेल मित्रांनो, नंबर ऑफ इलेमेंट ए भागीला नंबर ऑफ इलेमेंट इन एस किती झाले मित्रांनो, इथे बघा याची प्रोबॅबिलिटी मित्रांनो 3/4. सिंपल. अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही जर अशी प्रॅक्टिस केली तर नाण्यांवरचा एकही प्रश्न तुमचा
चुकणार नाही। हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, अजून आपली जास्त प्रॅक्टिस होईल। शेवटचा प्रश्न मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या। 3 नाणी एकदाच फेकली असता मित्रांनो कमीत कमी 2 छापा मिळण्याची संभाव्यता किती असेल असं विचारलंय मित्रांनो। आता मित्रांनो इथे काय म्हणतोय तो, कमीत कमी 2 छापा पाहिजे आणि काय केलंय त्याने 3 नाणी फेकली। मग 3 नाण्यांचा आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, नमुना अवकाश, तो डायरेक्ट आपला तोंडपाठ असला पाहिजे। बघा आता काय म्हणतोय तो, 3 नाणी फेकली, बरोबर। 3 नाणी फेकली म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट किती येतील मित्रांनो, याच्यामध्ये 8 येतील। ते कशा प्रकारे येतील मित्रांनो बघा आता समजून घ्या। पहिल्या तिघ याच्यांवर छापा पडला, बरोबर। नंतर मला सांगा मित्रांनो, बघा दोघा याच्यांवर छापा, तिसऱ्या याच्यावर काटा पडला, बरोबर। समजा पहिल्यावर छापा पडला, दुसऱ्यावर काटा आणि तिसऱ्यावर काय पडला, छापा पडला, बरोबर। समजून घ्या मित्रांनो, जर पहिल्यावर काटा पडला आणि दोघं याच्यांवर छापा पडला, नंतर मित्रांनो बघा तिघ याच्यांवर समजून घ्या काटा पडला, बरोबर। नंतर पुढे काय असेल मित्रांनो बघा, या दोघांवर पहिल्यावर आणि शेवटच्यावर काटा पडला आणि मधल्यावर छापा पडला। नंतर काय असेल मित्रांनो बघा, पहिल्यावर छापा पडला आणि दोघांवर काटा पडला। काय असू शकतं मित्रांनो बघा, दोघांवर काटा पडला आणि शेवटच्यावर छापा पडला, बरोबर। याच्यामधले नंबर ऑफ इलेमेंट आपल्याला आता मोजायचे मित्रांनो, ते 8च भरले पाहिजे। मोजा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर। म्हणजे एस मधले नंबर ऑफ इलेमेंट किती आले मित्रांनो आपल्याकडे आता 8, बरोबर। सिंपल। बघूया मित्रांनो आता काय विचारलंय आपल्याला, एक घटना विचारली मित्रांनो, काय म्हणतोय तो, कमीत कमी 2 छापा पाहिजे, 2 छापा आपल्याकडे पाहिजे, बरोबर। कमीत कमी 2, कमीत कमीचा अर्थ आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कमीत कमी 2 पाहिजे, 3 असले तरी काही प्रॉब्लेम नाही, बरोबर। बघा मित्रांनो मग आता आपल्या ए मधले इलिमेंट काढायचे, कसे काढणार, कमीत कमी 2 छापा। बघा इथे 2 दिसताय का, 2 छापा, हो, पहिला इलिमेंट चालेल, बरोबर। आता बघा इथे कमीत कमी 2 दिसतोय, हा सुद्धा चालेल, बरोबर। इथे कमीत कमी 2 छापा दिसतायत का, हो, हा सुद्धा चालेल, बरोबर। इथे सांगा कमीत कमी 2 छापा दिसतायत का, हो, हा एलिमेंट सुद्धा चालेल, बरोबर। नंतर बघा मित्रांनो इथे दिसतोय का, नाही। इथे दिसतोय का कमीत कमी 2, नाही। इथे पण कमीत कमी 2 छापा नाही, इथे पण नाही, मग हे चालणार नाही, बरोबर। मग नंबर ऑफ इलेमेंट किती आले मित्रांनो बोला, 1 2 3 आणि 4, बरोबर। मग आता आपल्याला याची प्रोबॅबिलिटी काढायची, कशी काढतो मित्रांनो, प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय करतो, नंबर ऑफ इलेमेंट इन ए डिवाइड बाय नंबर ऑफ इलेमेंट इन एस, म्हणजे 4/8 किती येणार आहे, 1/2। सिंपल। अशाच प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथ्सला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पार्ट 2 मध्ये, आपण भाषांवरील प्रश्नांची संभाव्यता काढूया। जय हिंद।